मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तसं मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच, कारण तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघूनच व्हिडिओवरती क्लिक केलं आहेत. तरी पण मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो आज ना मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मुलांवरती लाईन कशा मारतात, म्हणजे मुलांना पटवण्याचा प्रयत्न हा कसा करतात. म्हणजे एखाद्या मुलगीला एखादा मुलगा जर आवडायला लागला ना, तर ती पोरगी ना त्या पोरग्याला पटवण्यासाठी म्हणजे कोणते स्टेप घेते, म्हणजे ती पोरगी ना त्या पोरग्यावरती ना लाईन कशी मारते मित्रांनो. म्हणजे ह्याच विषयावरती ना आपण मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये ना डिटेलमध्ये आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा प्रत्येक मित्रांनो मुलग्याने हा बघणं खूप जास्त आवश्यक आहे. तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पॉइंट आहे तो पॉइंट ना असा आहे की मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना एखादा पोरगा जर आवडायला लागला ना आणि त्या पोरग्याला पटवायचं असेल ना, तर ती पोरगी मित्रांनो पहिल्यांदा काय करते, ती पोरगी ना म्हणजे त्या पोरग्यासोबत ना बोलायचा प्रयत्न हा स्वतःहून करते. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल की म्हणजे एखादी गोष्ट ना त्या पोरग्याला सांगायला जाईल किंवा एखादी गोष्ट ना त्या पोरग्याला विचारायला जाईल किंवा ती म्हणजे पोरगी ना स्वतःहून त्या पोरग्याला ना कॉल करेल, मेसेज करेल. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना त्या पोरग्यालाच असं वाटेल की म्हणजे एवढीशी छोटीशी गोष्ट सांगायला ही पोरगी ना माझ्यासोबत बोलायला का आली. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना त्या म्हणजे पोरग्यालाच असं वाटेल. तर मित्रांनो असं जर होत असेल ना की म्हणजे जर एखादी पोरगी स्वतःहून म्हणजे जर बोलायचा प्रयत्न करत असेल ना, तरी पण मित्रांनो आपल्याला समजून जायला पाहिजे की ती पोरगी ना आपल्यावरती लाईन मारण्याचा प्रयत्न करते, कारण त्या पोरगीला ना आपण आवडतोय. कारण मित्रांनो कोणतीच पोरगी ना असं कोणत्याही म्हणजे पोरग्यासोबत स्वतःहून बोलायचा प्रयत्न हा अजिबात करत नाही. पोरगी मित्रांनो त्याच पोरग्यासोबत बोलायचा प्रयत्न म्हणजे स्वतःहून करते जो पोरगा ना त्या पोरगीला आवडत असतो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे तो दुसरा पॉइंट ना असा आहे की मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना एखाद्या पोरग्यावरती जर म्हणजे लाईन मारायची असेल ना, तर ती पोरगी मित्रांनो काय करते की मित्रांनो ती पोरगी ना त्या पोरग्याची ना छोटी छोटी गोष्टींवरून ना ती म्हणजे त्या पोरग्याची ना तारीफ करते. जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे आज ना तू जो शर्ट घातला आहेस ना त्या शर्टामध्ये ना आज तू खूप जास्त हँडसम दिसतोयस. म्हणजे तुझा जो स्वभाव आहे ना तो स्वभाव ना खूप जास्त चांगला आहे, की म्हणजे तुझ्यासारखी पोरं ना आजकालच्या जगामध्ये ना अजिबात बघायला भेटत नाही. म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा एक्सेट्रा. आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो जर एखादी पोरगी ना जर म्हणजे अशी जर स्वतःहून ना म्हणजे एखाद्या पोरग्याची तारीफ म्हणजे स्वतःहून करत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की ती पोरगी ना त्या पोरग्याला पटवण्याचा प्रयत्न म्हणजे ती करते. कारण मित्रांनो कोणतीच पोरगी ना कोणत्याच पोरग्याच्या समोर जाऊन त्या पोरग्याची तारीफ ना स्वतःहून करत नाही. म्हणजे एखादी पोरगी ना त्याच पोरग्याची तारीफ स्वतःहून जाऊन करते जो पोरगा ना त्या पोरगीला आवडत असतो. तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे तो तिसरा पॉइंट ना असा आहे की मित्रांनो जर एखाद्या पोरगीला ना जर एखाद्या पोरग्याला पटवायचा प्रयत्न म्हणजे जर तिला करायचा असेल ना, तर ती पोरगी ना मित्रांनो काही ना काही म्हणजे असं कारण काढून ना त्या म्हणजे पोरग्यासोबत ना फिरायला जाण्यासाठी म्हणजे असं काहीतरी म्हणजे कारण म्हणजे बनवते. जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे एखादी पोरगी ना म्हणजे जर एखाद्या पोरग्याला असं बोलते की म्हणजे आज ना अशा अशा जागी मला जायचं होतं, तर म्हणजे आज तू माझ्यासोबत येशील का.
किंवा मित्रांनो असं पण होऊ शकतं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे ना एखादं वाहन असेल, जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे तुमच्याकडे ना एखादी स्कूटर आहे, तर मित्रांनो ती पोरगी ना म्हणजे असं तुम्हाला बोलेल की म्हणजे आता मला ना म्हणजे स्टेशनला जायचं होतं रे, तर म्हणजे तू ना म्हणजे आता मला लिफ्ट देऊ शकशील का. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की म्हणजे ती पोरगी ना तुमच्यासोबत ना फिरण्यासाठी काही ना काहीतरी कारण बनवेल, कोणतं ना कोणतं तरी निमित्त बनवेल. तरी पण मित्रांनो समजून जा की ती पोरगी ना तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करते. कारण मित्रांनो कोणतीच पोरगी ना असं कोणत्याही पोरग्यासोबत ना फिरण्याचा प्रयत्न हा अजिबात करत नाही. म्हणजे एखादी पोरगी ना त्याच पोरग्यासोबत फिरण्याचा प्रयत्न करते जो पोरगा ना त्या पोरगीला आवडत असतो. तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही कायमचा लक्षात ठेवा. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.